पुणे जिल्ह्यातील सासवड निसर्गाच्या कुशीत वसलेलं एक शांत आणि ऐतिहासिक ठिकाण आणि इथंच उभा आहे शेकडो वर्षाचा इतिहास जपणारे श्री संगमेश्वर मंदिर. दगडामध्ये कोरलेली कला, प्राचीन वास्तुकला आणि मंदिराभोवतीची शांतता हे सगळं मनाला वेगळेच काळात घेऊन जातं. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत सासवडच्या संगमेश्वर मंदिराचा इतिहास, वास्तुकला आणि या ठिकाणाचे आध्यात्मिक महत्त्व. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आजचा जो व्हिडिओ होणार तो संगमेश्वर मंदिर जे आहे की सासवडमध्ये. सासवड आपण जिथे उभं आहे त्या सासवडमधले संगमेश्वर मंदिर. संगमेश्वर मंदिर हे सासवडमधील अतिशय प्राचीन शिवमंदिर मानलं जातं. हे मंदिर कऱ्हा आणि चांबडी या दोन नद्यांच्या संगमाजवळ असल्यामुळे याला संगमेश्वर हे नाव पडलं आहे. पुण्यापासून साधारण 30 किलोमीटरच्या अंतरावर हे मंदिर वसलेलं आहे. इतिहासकारांच्या मते हे मंदिर यादवकालीन हेमळपंथी शैलीत बांधण्यात आलेलं आहे. मंदिरातील काळ्या दगडांची रचना आणि त्यावर केलेले कोरीव काम आजही लोकांना आश्चर्यचकित करतं. शेकडो वर्षापूर्वी कोणताही आधुनिक साधन नसताना इतकी सुंदर वस्तू उभी करणे ही त्या काळातील कारागिरांची अद्भुत कला होती. या मंदिरांनी अनेक ऐतिहासिक घटना पाहिल्या, अनेक राजवटी अनुभवल्या, पण आजही त्या तितक्याच भव्य आणि शांत उभा आहे. तर आपल्या मागे जे मंदिर दिसत आहे ना ते आहे संगमेश्वर मंदिर, जे आहे हेमाळपंथी स्वरूपामध्ये बनवलेलं आहे. खूप सारं प्राचीन मंदिर हे आहे. हे लगभग पुण्यापासून 30 ते 35 किलोमीटरच्या अंतरावर जे आहे हे मंदिर आपल्याला पाहायला मिळतं. इथं संगमेश्वर मंदिर सुद्धा आहे आणि इथं आजूबाजूला अजून सुद्धा मंदिर जे आहे ते आहेत. तर तुम्ही भेट देण्यासाठी इथं येऊ शकता. संडेचा प्लॅन करून तुम्ही इथं येऊ शकता. ते खूप चांगलं. इथं समोर त्याला एक भैरवनाथ मंदिर आहे आणि पुढे सांगटेश्वर सुद्धा मंदिर आहे. हे भैरवनाथ मंदिर, हे दोन्ही मंदिर जे आहे ना फोटोग्राफीसाठी प्रसिद्ध आहे. लग्नातील जे कपल्स वगैरे इथं फोटोग्राफीसाठी येतात. ते दोन्ही मंदिर फेमस आहे सासवडमधले. तर वन डेची ट्रिप असेल तर तुम्ही नक्कीच इथं व्हिजिट करू शकता. मंदिरात प्रवेश करतात सर्वप्रथम लक्ष वेधून घेतात ते इथले भव्य दगडी खांब. प्रत्येक खांबावर सुंदर नक्षीकाम कोरलेलं दिसतं. मंदिराची रचना पूर्णपणे दगडात करण्यात आली आहे. इथलं सभामंडप, गर्भगृह आणि मंदिरावरील कोरीव काम हे हेमळपंथी वास्तुकलेचे उत्तम उदाहरण मानले जाते. मंदिराच्या गाभारात भगवान शंकराची पिंड आहे. इथलं वातावरण इतकं शांत आहे की काही क्षण इथे बसल्यानंतर मन प्रसन्न होतं. सकाळच्या वेळेला मंदिरावर पडणारा सूर्यप्रकाश आणि मंदिराभोवती वाहणारा वारा, हा अनुभव शब्दात सांगणं खरंच कठीण आहे. सासवड हे शहर पेशव्यांच्या इतिहासांशी जोडलेलं मानलं जातं. असं म्हटलं जातं की या मंदिराची मूळ रचना यादवकालीन असून नंतर पेशव्यांच्या काळात यांची पुनर्बांधणी करण्यात आली. काही इतिहासकारांच्या मते हे मंदिर 10व्या ते 13व्या शतकादरम्यान बांधण्यात आलं आहे. तर काही ठिकाणी याचा संबंध अंबाजीपंत पुरंदरे आणि पेशवे काळांशी जोडला जातो. या मंदिराचं नाव संगमेश्वर पडण्यामागचं कारण म्हणजे हे मंदिर दोन नद्यांच्या संगमावर उभं आहे. कऱ्हा आणि चांबडी नदी येथे एकमेकांना येऊन भेटतात आणि त्या संगमावर विराजमान आहेत भगवान महादेव. स्थानिक कथेनुसार पांडव वनवासात असताना ते या परिसरात आले होते. त्यावेळी इथे पाण्याची मोठी कमतरता होती. भगवान श्रीकृष्णांनी भीमाला ब्रह्मदेवाच्या कमंडलामधून पाणी आणण्यास सांगितले आणि त्या घटनेतूनच कऱ्हा नदीचा उगम झाला अशी आख्यायिका सांगितल्या जाते. असं मानलं जातं की महर्षी वशिष्ठांच्या शापातून मुक्त होण्यासाठी सरस्वती नदीने येथे महादेवाची उपासना केली होती. संगमेश्वर मंदिर हे हेमाळपंथी आणि मराठी वास्तुकलेचे सुंदर उदाहरण मानले जाते. काळ्या दगडात कोरलेलं हे मंदिर आजही आपल्या भव्यतेने सर्वांना आकर्षित करते. मंदिरातील दगडी खांबावर सुंदर कोरीव काम करण्यात आले आहे. तर मंदिराच्या शिखरावर असंख्य लहान शिल्प कोरलेली दिसतात. मंदिरासमोर उभ्या असलेल्या 2 दीपमाळा संध्याकाळी दिव्यांच्या प्रकाशात अधिकच सुंदर दिसतात. विशेष म्हणजे मंदिराच्या मध्यभागी कोरलेले कासव आणि त्या भोवतीची कलाकुसर ही प्राचीन भारताची वास्तुकलेची ओळख आहे. गेल्या काही वर्षांमध्ये सासवडचं संगमेश्वर मंदिर हे फक्त धार्मिक स्थळच नाही तर प्री वेडिंग शूटसाठीही एक प्रसिद्ध डेस्टिनेशन बनलं आहे. प्राचीन दगडी वास्तुकला, नदीचा सुंदर संगम, पावसाळ्यातील हिरवागार परिसर आणि मंदिराभोवतीचं शांत वातावरण हे सगळं मिळून प्रत्येक फोटोला एक सिनेमॅटिक फील देतं. विशेषतः सकाळच्या धुक्यात किंवा संध्याकाळच्या गोल्डन लाईटमध्ये हे मंदिर आणखीच सुंदर दिसते.
मंदिरातील दगडी खांब, प्राचीन दरवाजे आणि दीपमाळ आणि नदी किनाऱ्यावरील शूट्स हे प्रत्येक कपलसाठी एक खास आठवण बनतात. पावसाळ्यात तर इथलं सौंदर्य अजूनच खुलून दिसते. वाहणारं पाणी, हिरवगार झाडं आणि मध्ये उभे असलेले ऐतिहासिक मंदिर, जणू एखाद्या चित्रपटातील दृश्यच. संगमेश्वर मंदिराच्या परिसरात आणि नदीच्या काठी आजही आपल्याला पाहायला मिळतात ते म्हणजे खडकेश्वर महादेव मंदिर आणि श्री अरण्येश्वर महादेव मंदिर. मुख्य मंदिराच्या दोन्ही बाजूंनी वसलेले हे प्राचीन मंदिर वाहणाऱ्या नदीसोबत आजही इतिहासांची साक्ष देताना आपल्याला दिसतात. संगमेश्वर मंदिराच्या आध्यात्मिक अनुभवानंतर आपण आता थेट आलो आहोत प्राचीन इतिहास आणि सुंदर दगडी नक्षीकामासाठी ओळखल्या जाणाऱ्या श्री चांगवटेश्वर मंदिराला भेट देण्यासाठी. चांगवटेश्वर मंदिर हे भगवान शंकरांना समर्पित प्राचीन मंदिर आहे. हे मंदिर सासवड जवळील कऱ्हा नदीच्या किनारी वसलेलं आहे. इतिहासकारांच्या मते हे मंदिर यादवकालीन काळात बांधण्यात आलेलं होतं. इथे सुद्धा हेमाळपंथी शैलीची सुंदर झलक आपल्याला पाहायला मिळते. असं म्हटलं जातं की महान योगी श्री चांगदेव महाराज यांच्या नावावरून या मंदिराला चांगवटेश्वर हे नाव पडलं. शेकडो वर्षापूर्वी बांधलेले हे मंदिर आजही आपल्या भव्यतेने आणि शांततेने लोकांना आकर्षित करतं. मंदिरात प्रवेश करतात सर्वप्रथम नजरेत भरतो तो भव्य आणि शांत नंदी. भगवान शंकराच्या दिशेने स्थिर नजरेने पाहणारा हा नंदी भक्ती आणि श्रद्धेचं प्रतीक मानला जातो. नंदीसमोर दिसणाऱ्या प्राचीन दगडी कासव हे मंदिराच्या वास्तुशैलीतील एक आकर्षण आहे. भारतीय संस्कृतीत कासवाला स्थैर्य आणि सकारात्मक ऊर्जेचं प्रतीक मानलं जातं. मंदिरातील ही प्राचीन दगडी खांब, त्यावर केलेले सुंदर नक्षीकाम आणि प्रत्येक दगडात दिसणारी बारकाई त्या काळातील कलाकारांच्या अद्भुत कलेची साक्ष देतात. मंदिराच्या गाभारात विराजमान आहे भगवान शंकराची पवित्र पिंड. शेकडो वर्षापासून अखंड पूजली जाणारी ही शिवपिंड आजही भाविकांच्या श्रद्धेचे मुख्य केंद्र आहे. गाभाऱ्यात प्रवेश करतात धुपाचा मंद सुगंध, घंटांचा शांत आवाज आणि वातावरणात जाणवणारी दिव्यता मनाला पूर्णपणे शांत करून टाकते. असं म्हटलं जातं की मनापासून इथं केलेली प्रार्थना महादेव नक्की ऐकतात. या गाभाऱ्यात काही क्षण शांतपणे बसल्यानंतर मनातील चिंता, थकवा आणि गोंधळ कुठंतरी दूर निघून गेल्यासारखं वाटतं. म्हणूनच हे मंदिर फक्त एक ऐतिहासिक वास्तू नाही, तर अनेक भक्तांच्या श्रद्धेचं आणि विश्वासाचं पवित्र स्थान आहे. काही ठिकाणं अशी असतात जिथं गेल्यावर मन आपोआप शांत होतं. चांगवटेश्वर मंदिरही त्यापैकी एक. इथली शांतता, मंद वारा आणि समोर उभं असलेलं हे प्राचीन मंदिर क्षणभरासाठी सगळा गोंधळ विसरायला लावतं. शेकडो वर्षापासून अभिमानाने उभे असलेले हे मंदिर आजही इतिहास, श्रद्धा आणि संस्कृतीची ओळख जपून आहे. इथून परतताना फक्त सुंदर दृश्य नाही, तर मनात एक वेगळी शांतता आणि आठवण घेऊन आपण निघतो. तुम्हालाही कधी सासवडला येण्याची संधी मिळाली तर चांगवटेश्वर मंदिर आणि श्री संगमेश्वर मंदिराला एकदा नक्की भेट द्या. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर नमस्कार मित्रांनो, हा होता आजचा आपला ब्लॉग श्री संगमेश्वर मंदिर. हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. तर चला भेटूया पुढच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत राम राम.